अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता बृहदारण्यक उपनिषद चालू आहे. त्याच्यानंतर पंचम ब्राह्मण सुरू झालेला आहे. पंचम ब्राह्मणाचे आपण 3 मंत्र परिपूर्णपणे आपण त्याचं चिंतन केलं. आता आपण चौथ्या मंत्रापासून पुढे जाऊया आणि याच्यामध्ये आता काय मुख्य विषय आहे आणि कशावर आपली चर्चा आहे त्याच्यावर आपण भाष्य करूया. तेव्हा आता इथे आता आता जो विषय चौथा मंत्र जो आहे त्याचा विषय जो आहे तो आत्मार्थ अन्नाचे अधिभौतिक स्वरूप काय आहे त्याचा विस्तार आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा आहे. आता आपण अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक असे 3 स्तर पाहिले आणि त्याच्यामध्ये या 3 स्तरावरच वाक, त्यानंतर मन आणि प्राण असे 3 स्तराशी संबंध आहे. आणि ह्या 3 बरोबरच पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग असे 3 लोक, त्रैलोक्याचा आपण त्यात विचार आहे. म्हणजे या त्रैलोक्याचा संबंध या 3 तत्वाशी आहे. एक म्हणजे अधिभौतिकमध्ये ती वैखरी वाणी येते. त्याच्यानंतर आध्यात्मिक जे आहे ते मन येतं आणि अधिदैविक जे आहे ते तो प्राणतत्व आहे. तर असं हे 3-3च्या पूर्णपणे ग्रुप्स आहेत आणि 3-3चा परस्परात संबंध कसा आहे असे ह्याच विषयावर सगळी ही चर्चा आहे. तेव्हा आता हा चौथा मंत्र जो आहे तो आत्मार्थ अन्नाचे आधिभौतिक विस्तार असा ह्याचा असा विषय आहे. तेव्हा त्या प्राजापत्य अन्नाचे अधिभौतिक विस्तार इथे ह्या मंत्रात सांगितला गेलेला आहे. तेव्हा मंत्र असा आहे की त्रयोलोका एत एव वागे वायम लोको मनो अंतरिक्ष लोक हा प्राणो सौ लोक हा. तर आता ह्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की त्रयोलोक, त्रयोलोक म्हणजे भूहू भुवाहा आणि स्वहा असे हे 3 लोक आहेत. अशा या नावाच्या या 3 लोकांमध्ये हे काय काय आहे तत्व त्या ठिकाणी. तर भू म्हणजे भूलोकामध्ये वाक आहे, वाणी आहे. त्याच्यानंतर अंतरिक्षामध्ये मन आहे आणि स्वर्गलोकामध्ये प्राण आहे. असं हे त्याचं विशेष रूप. त्रैलोक्यामध्ये त्या त्या लोकांचं हे आधिक्य आहे. तेव्हा हे विशेष रूपाने भू भुवा स्वाहामध्ये वाक, मन आणि प्राण हे 3 तत्व त्या ठिकाणी कार्यरत आहेत. या विराट पुरुषाचं, या प्रजापतीचंच हे वर्णन आहे की तो विराट पुरुष कसा येतो. तर या 3-3 गोष्टींनी तो युक्त आहे. भूहू भुवा हा स्वाहा, स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि कारणदेह. स्थूलदेहामध्ये वैखरी वाणी किंवा वाणी आहे, वाक तत्व आहे. त्यानंतर सूक्ष्मदेहामध्ये मन आहे आणि स्वह म्हणजेच स्वर्गलोकामध्ये हा प्राण आहे. तर तो प्राण जो आहे तो देवरूपच आहे तो आणि तो प्राण हा स्वर्गलोकात आहे. असं हे 3-3च्या ह्या समुच्चयाने परस्पराचा अनुक्रमाने कसा संबंध आहे ह्याचं हे वर्णन आहे. तेव्हा त्यांचं हे विशेष रूप जे अशा प्रकारचं आहे की वाक हा जो लोक आहे, हा जो लोक आहे तोच पृथ्वीलोक आहे. वाक जी वाणी जी आहे ना, वाणी इतरत्र तुम्हाला पाहायला मिळणार नाही. वाणी हा व्यक्त रूपामध्ये असणारा जो ध्वनी आहे, वाणी हा ध्वनिरूपात आहे. त्याच्यानंतर मन हे अंतरिक्षामध्ये, कारण मन हे वाणीपेक्षा सूक्ष्म आहे आणि ते स्पंदनात्मक आहे. बरं का. ह्या ठिकाणी इथे समजा त्रिगुण आणि पंचमहाभूत याचा आपण जर विचार केला तर पंचमहाभूतात्मक जो आहे तो पृथ्वीचा भाग आहे आणि तो त्रिगुणात्मक जो विषय आहे तो अंतरिक्षामध्ये येतो आणि प्राण जो आहे तो त्याच्याही पेक्षा अत्यंत सूक्ष्म असा तो स्वर्गलोक आहे. अशा रीतीने भूभुवा हा स्वाहा, वाक, मन आणि प्राण असे हे 3 गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्या तिन्हीचाही संबंध हा एकमेकाशी पण आहे. आता त्याच्यामध्ये हा जो आपण मंत्र पाहिला त्याच्या पुढचा मंत्र जो आहे 5वा, 6वा आणि 7वा एकत्रित आहे. तर त्याच्यामध्ये ह्या 3-3 गोष्टी कशा आहेत आणि वेदाच्या बाबतीत सुद्धा या 3 गोष्टी कशा आहेत हे आता पुढच्या एकेका मंत्रांमध्ये आपण पाहूया. 3 मंत्र आहेत, 5वा, 6वा आणि 7वा. तेव्हा 5वा मंत्र असा आहे की त्रयो वेदा एत एव वाग एव ऋग्वेदो मनो यजुर्वेद प्राण सामवेद. तेव्हा देवा पितरो मनुष्य. आता आता सहावा जो मंत्र आहे तो देवा पितरो मनुष्य एत एव वागेव देवा मनः पितरः प्राणो प्राणो मनुष्य. त्यानंतर 7व्या मंत्रामध्ये म्हणतात की पिता माता आणि प्रजैव एव मन एव पिता वांग वांगमाता आणि प्राण प्रजा.
असे आता या तीन तीनच्या जोड्या या 5व्या 6व्या आणि 7व्या मंत्रामध्ये आहेत. त्याचा आपण शब्दशः अर्थ पाहू आणि कशा त्या तीन तीनच्या जोड्या आहेत ते आपण पाहूया. तीनही वेद हेच आहेत की ते वाकच हे ऋग्वेद आहे. ऋग्वेदामध्ये मुख्य वाणी महत्वाची. त्यानंतर मन हे यजुर्वेद आहे. त्याच्यामध्ये हे सूक्ष्म तत्व दिलेलं आहे यजुर्वेद. आत्ता सुद्धा आपण हे जे चिंतन करतोय बृहदारण्यक, हा यजुर्वेदा शुक्ल यजुर्वेदाचाच भाग आहे. तो सूक्ष्म अभ्यास आहे त्यात. तेव्हा स्थूल रूपाने ऋग्वेद आहे, ज्याचा ऋग्वेदामध्ये सर्व ज्या ज्या काही आपण मंत्र पाहिलेले आहेत सगळे, तर त्या ऋग्वेदामध्ये हे वाणीचंच महत्त्व आहे. तिथे उच्चारणाचं महत्त्व आहे, बलाबलाचं महत्त्व आहे. आणि त्या वाणीतून निर्माण झालेले जे स्पंदन आहेत, ते स्पंदनं तुम्हाला हे प्रभावी ठरतात. दुसरं त्याच्यापेक्षा सूक्ष्म, वाणीपेक्षा सूक्ष्म काय तर मन आहे. तर ते मन, ते सूक्ष्म तत्व जे आहे तो यजुर्वेद आहे. आणि त्याचे अंतिम जो सूक्ष्म तत्व आहे तो प्राण आहे. आणि तो प्राण जो आहे तो सामवेद आहे. तेव्हा हे तीन वेद जे आहेत, या तीन वेदाचा संबंध हा वाक, मन आणि प्राण ह्या तिघांशी कसा आहे हे 5व्या मंत्रात सांगितलंय. त्यानंतर देवता, पितृगण आणि मनुष्य हे तीन आहेत. ते हे सुद्धा त्या त्या ठिकाणी मनुष्य हा वाकच्या संबंधात आहे, पितृगण जे आहे ते मनाच्या स्वरूपात आहे, आणि देवता जे आहेत ते प्राणाच्या स्वरूपात. म्हणून देवतांचा जो देह आहे तो प्राणमय देह आहे, पितरांचा जो देह आहे तो मनोमय देह आहे, आणि मनुष्याचा जो देह आहे तो अन्नमय आहे किंवा तो वाणीमय आहे. तर तो स्थूल आहे. मनुष्याचा देह पंचमहाभूतात्मक आहे, भौतिक देह त्याला प्राप्त झाला आहे. पितरगणांना भौतिक देह नाही आहे. तर त्या ठिकाणी हा म्हणजे अधिदैविक अधिदैविक आणि आध्यात्मिक, तर त्यामुळे अध्यात्म हा शब्द तिथे लागू आहे, आणि अधिदैविक ह्या देवतांना लागू आहे. म्हणून अधिदैविक, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक असे जे तीन विषय आहेत ते या ठिकाणी मनुष्य, पितृगण आणि देवता आहे. त्याच ठिकाणी भूलोक, अंतरिक्ष आणि स्वर्गलोक अशा तिघांचा हा संबंध येतो. असा हा परस्परांशी संबंध आहे. तेव्हा हा 6वा मंत्र झाला. त्याच्यानंतर पिता, माता आणि प्रजा हे तीन सुद्धा ह्या तीन तीन समुच्चयाशी संबंध आहेत. तेव्हा पिता आणि माता आणि प्रजा हे सुद्धा ह्या तीन प्रकारांनीच आहेत. त्या ठिकाणी माता ही मनाशी संबंधित आहे, पिता हा जो आहे तो प्राणाशी संबंध आहे, आणि प्रजा जी आहे ती वाणीशी संबंध आहे. तेव्हा मनच पिता आहे, वाणीच माता आहे, आणि प्राण जो आहे ती प्रजा आहे असं या ठिकाणी म्हटलंय. तेव्हा हे प्राण हे तीन ज्या गोष्टीचा त्रयो वेदाः इत्यादी वाक्यांचा सुद्धा अर्थ अगदी सरळ आहे की तीन वेद, आणि तीन वेदाच्या या तीन समूहाशी संबंध आहे. असे हे तीन तीनचे समुच्चय परस्पराशी अनुक्रमाने कसे कसे संबंधित आहेत हे आपल्याला या ठिकाणी परिपूर्णपणे समजून घेणं आवश्यक आहे. आता ह्या तीन गोष्टीशी काय काय अजून पुढचे शब्द वापरलेत ते आपण पाहूया. 8वा मंत्र. विज्ञातम विजिज्ञासम विज्ञातमय एत एव यत्किंचम विज्ञातम वाचः स्त तद्रूपम वाग्धी विज्ञाता वागेन तद भूत्वावती. अर्थ असा आहे की विज्ञात, विजिज्ञास आणि अविज्ञात असे तीन शब्द वापरलेत. विज्ञात, विजिज्ञास आणि अविज्ञात हे ते तीन शब्द आहेत. जे विज्ञात आहे ते वाकचं रूप आहे. विज्ञात म्हणजे आपण प्रत्यक्ष आविष्कारामध्ये आणतो ते विज्ञात आहे. नंतर विजिज्ञास जे आहे वाकच विज्ञात आहे, आणि वाक या आपल्या ज्ञाताचा विज्ञात होऊन तो त्याचं ज्ञाताचं रक्षण करत असतो, ती वाणी आहे. त्यामुळे इथे वाणीचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे विजिज्ञास आणि अविज्ञात काय आहे हे आपण पुढे पाहूया. की विज्ञात, विजिज्ञास आणि अविज्ञात हेच ते त्याचे तीन विशेष रूप आहेत असं त्या ठिकाणी सांगितलंय. जे काही विज्ञात विस्पष्टपणे आणि ते ज्ञात असतं, कारण वाणीमधून जेव्हा कोणी बोलतं तेव्हा ते अतिशय स्पष्ट असतं. मनामध्ये काय असेल ते अस्पष्ट असतं, आणि जे प्राणामध्ये काय ते तर कळतच नाही, म्हणून त्याला अविज्ञात असं म्हटलेलं आहे. त्यामुळे विज्ञात, विजिज्ञास आणि अविज्ञात असे तीन शब्द वापरलेत. तेव्हा ते तिन्ही तिन्ही तत्वाशी वाणी, मन आणि प्राण अशा प्रकारशी संबंधित आहेत. तेव्हा तेच हे विज्ञात जे आहे तेच वाकचं रूप आहे, आणि त्यामध्ये श्रुती स्वयं आपला हेतू दाखवत असतं की प्रकाशस्वरूप होण्याच्या कारणाने वाकच विज्ञात असते, आणि ते दुसऱ्यास विज्ञापित करत असतं.
तो स्वयं कशा प्रकारे म्हणजे अभिज्ञान होऊ शकतो, की हे सम्राटवाणीनेच बंधूची ओळख असते, असं पुढे श्रुती सांगेल. तेव्हा विज्ञात जो आहे तो अविज्ञान अविज्ञान असा शब्द पण वापरला आहे त्याला. कारण अविज्ञात जो आहे तो प्रत्यक्ष स्पष्ट आहे, सर्वत्र जाणून घेण्यासारखं आहे. जाणीवेमध्ये येणारी गोष्ट ही विज्ञात आहे, असं पुढे श्रुती सांगते. आणि वाकच विशेषताच जाणणाऱ्यासाठी हे फल दाखविलेले आहे. तेव्हा वाक ह्याचा उपयुक्त वाकच्या विभूतीस जाणणाऱ्या आणि त्यास विज्ञात होऊन पालन करत असतात. अर्थात विज्ञात रूपानेच त्याचे हे अन्न होते आणि भोज्यताच ते प्राप्त होते. असं ह्या पहिल्यांदा विज्ञात ह्या शब्दावर 8व्या मंत्रामध्ये विशेष भर दिलेला आहे. त्यानंतर पुढचा 9वा मंत्र. 9व्या मंत्रामध्ये काय म्हणजे यत्किंच यत्किंच विजिज्ञासम मनस्तस्य तद्रूपम मनो हि विजिज्ञासम मन एनम तद्भूत भूत्वावती. आता इथे परत एकदा त्याने विज्ञात झाल्यानंतर विजिज्ञासी ह्या शब्दावर तिथे विस्तार केलेला आहे. विजिज्ञास म्हणजे काय आणि त्याचा मनाशी संबंध कसा येतो ह्याच्यावर हा आता आपण वाचलेला मंत्र आहे. तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की जे काही विजिज्ञास आहे ते मनाचेच रूप आहे आणि मनच विजिज्ञास्य आहे. मन जे विजिज्ञास्य होऊन त्याचे रक्षण करणार आहे. तेव्हा जे काही आशय असा आहे की जे काही विजिज्ञास्य म्हणजे विस्पष्ट जाणण्याचे इष्ट असतं ते सर्व हे मुळातूनच मूळ कुठे असतं ते मनाचंच ते स्वरूप आहे. कारण किमान कारण की मनच हे संदेह योग्य स्वरूप असणारे होण्याच्या कारणाने विजिज्ञास्य असतं ते. त्याला विजिज्ञास्य असा शब्द वापरला आहे. म्हणजे ज्याच्यापासून तुम्हाला जाणीव होते ते विजिज्ञास आहे आणि ज्याची जाणीव होते ते विज्ञात आहे. तेव्हा पूर्वीच समान अ, मनाची विभूती जाणण्यावाल्यांनी हे फळ दाखवलेच आहे की मन त्याची विजिज्ञास्य होऊन त्याचे रक्षण करत असतं. अर्थात तो विजिज्ञास्य स्वरूपानेच असतो आणि त्याचे अन्नत्वास तो प्राप्त होत असतो. अशा रीतीने हे त्याचा आशय पण दिलेला आहे. आता 10वा मंत्र पाहूया. याच्यामध्ये 10व्या मंत्रामध्ये काय म्हटलंय तो. इथे आता तिसरं जे तत्व आहे म्हणजे आपण आधी वाक पाहिलं, नंतर मन पाहिलं, आता प्राणाबद्दल आता हा मंत्र आहे. यत्किंचा विज्ञातम प्राणस्य तद्रूपम प्राणो ह्य विज्ञात प्राण एनम तद्भूत्वावती. अर्थ असा आहे की जे काही अभिज्ञात असतं म्हणजे जे अविज्ञात म्हणजे जाणीवेत येत नाही, जे जाणीवेत नाही आहे आणि जे आपल्याला प्रत्यक्ष सुद्धा दृश्यमान नाही आहे ते हे दृश्यमान असणारं आणि जाणीवेत असणारं याच्याही पलीकडे जे आहे त्याला अभिज्ञात असा शब्द वापरला आहे. म्हणून जे काही अभिज्ञात असतं ते कसं असतं तर ते प्राणरूप असतं. प्राणच अभिज्ञात आहे. प्राण हा अभिज्ञात होऊन तो बाकी सर्वाचं रक्षण करत असतो. प्राणानेच रक्षण होतं, मनाचं रक्षणही पण प्राणानेच होतं आणि देहाचं रक्षणसुद्धा प्राणानेच होतं, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय काय ते पाहू आपण. जे काही अविज्ञात म्हणजे विज्ञानाचा अविषय आहे. आता विज्ञान शब्द हा काय अर्थ आहे तर विज्ञान म्हणजे जे दृश्यमान असून अदृश्य दाखवणारं आहे ते विज्ञान आहे. दृश्यामध्ये अदृश्य दाखवणारं, झाडामध्ये कशाचं झाडाचं बीज आहे ह्याचं दृष्टी आली म्हणजे ती वैज्ञानिक दृष्टी झाली. आणि विज्ञान जे आहे ते प्रत्यक्ष पाहण्याची गोष्ट आहे आणि पाहण्यामध्ये न दिसणारी गोष्टसुद्धा पाहणे म्हणजे विज्ञान आहे. पण ह्याही विज्ञानाच्या पलीकडे म्हणजे त्या ठिकाणी विज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. तर तो काय आहे तर तो अविषय म्हणजेच तो हा प्राण आहे. जे काही अविज्ञात म्हणजे विज्ञानाचा अविषय म्हणजेच विषय नाही तर केवळ तो संदेह योग्यच नाही तर तर तो जो अव्यक्त ज्याला म्हणता येईल ज्याचा कुठल्याही प्रकारची जाणीव नेणीव ज्या ठिकाणी नाही आहे तर ते म्हणजेच ब्रह्मतत्व स्वरूपच आहे ते. आणि ते ब्रह्मतत्वच प्राणरूप आहे. म्हणून प्राणच हे अभिज्ञात आहे कारण की अनिरुक्त श्रुतीने पण अविज्ञात रूपच आहे. अशा प्रकारे विज्ञात आणि विजिज्ञास्य याच्या पलीकडे असणारं अविज्ञात याच्या भेदाने पाहिल्यास वाक मन आणि प्राणाचा विभाग हा निश्चित होऊन गेल्यावर त्रयोलोकाहा इत्यादी निर्देश केवळ वचनाने प्राप्तच आहेत. सर्व विज्ञानादी रूप पाहिल्या जात असतं परंतु याचा नियम श्रुतिवचनाप्रमाणे मानले जात आहे. प्राण हा तद्रूप होऊन त्याचे रक्षण करत असतो. अर्थात प्राण जो आहे तो अविज्ञात रूपानेच यांचे अन्न होत असतो. ज्यांच्या
उपकाराविषयामध्ये शिष्य व पुत्राधिकाचा संदेह आणि अज्ञान हे राहत असतं. असे गुरु आणि पिता इत्यादीच्या लोकांमध्ये पाहिल्या जात असतं. अशा प्रकारे संदेहमान आणि अभिज्ञात जे मन आहे, तर ते प्राणाचे देखील अन्न होणे, म्हणजे प्राणाचा सुद्धा हा विषय जो आहे तो मन आणि वाक हे दोन्ही तत्व आहेत. कारण दोन्हीलाही तो व्याप्त आहे. प्राण हा काही वेगळ्या ठिकाणी आहे असं नाही, तर तो अव्यक्त रूपामध्ये सर्वांनाच व्याप्त आहे. तो कारण तो ब्रह्मतत्वाचा आविष्कार आहे आणि त्या प्राणतत्वाला ह्या दोन्हीमध्ये म्हणजे विज्ञात आणि अविज्ञातच, म्हणजे किंवा ज्या ठिकाणी व्यक्त आणि अव्यक्ताच्याही पलीकडे असणारा, ज्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव दोन्हीच्याही पलीकडे असणारा हे प्राणतत्व आहे आणि तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे. म्हणून ते प्राणाचं जे अन्न आहे ते मन आणि अविज्ञात असणाऱ्या या वाणीचं सुद्धा प्राण हेच अन्न आहे, भोग्य वस्तू आहे. अशा प्रकारे वाक, मन आणि प्राण यांच्या अधिभौतिक विस्ताराची व्याख्या तर केली गेली आहे. आता या तिन्हीचे अधिदैविक विषयास आपण चिंतन करूया. आपण आता या तिन्ही पातळीवर याचं चिंतन आहे, अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. आता आपण अधिभौतिक स्वरूपाचं पूर्ण या 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या या मंत्रामध्ये आपण त्याचं काय नेमकं स्वरूप आहे हे ह्याचा आपण अभ्यास केला. आता आपण पुढे ह्याचं अधिदैविक काय आहे, अधिदैविक स्वरूप त्याचं काय आहे, ह्याच्यावर आता हा मंत्र पाहूया. तस्यै वाचः पृथिवी शरीरम ज्योतिरूपमय अग्निस्तद्यावत्येव वक्तावती पृथ्वी तावनयम अग्निः. त्याचा अर्थ असा की त्या वाकचे जे पृथ्वी हे शरीर आहे, वाणीचं जे शरीर आहे काय आहे, तर ती पृथ्वी आहे. म्हणजे ती पंचमहाभूतात्मक आविष्कारात असलेली जे काही तत्व आहे, ती प्राकृतिक तत्व आहे आणि ते शरीर आहे. त्या वाणीचं पृथ्वी हे शरीर आहे आणि अग्नी हा त्याचं ज्योतिरूप आहे. वाणीसुद्धा ही अग्नीच्याच आधारावर आहे. तेव्हा त्याचं अग्निरूप जे आहे ते कसं आहे, तर ते ज्योतिरूप आहे. तेथे जेवढे पण काही वाक आहेत तेवढेच देखील वाक तिथे देखील आहेत, की जे अग्नीच्या स्वरूपात सुद्धा वाढीच आहे. पण ती ती कशी आहे, तर ती तेजस्वी आहे आणि ज्योतिरूपात आहे. तेव्हा तिथेही तो अग्नी आहे आणि वाणीच्या रूपातही अव्यक्त रूपामध्ये अग्नी हा पंचमहाभूतात्मक स्थितीमध्ये आलेला आहे. म्हणून आपण म्हणतो ना, लाकडामध्ये अग्नी हा अव्यक्त आहे, तो असतोच. जेव्हा आपण तो शिलगवला तेव्हा तो लाकूड जो आहे तो ज्वाला दाखवतो. पण त्याचं पण आपल्या तत्त्वज्ञानामध्ये असं म्हटलं की हा जो अग्नी आहे ना, तो त्याच्यामध्ये आधीच अध्यारूत आहे. तसं ही अग्नी जो आहे तो वाणीमध्ये सुद्धा अध्यारूत आहे. वाणी जी आहे ना ती अग्नीमुळेच निर्माण होते. भगवंताचं सुद्धा जेव्हा विराट रूप दाखवतो तेव्हा त्याच्या मुखातून अग्नी बाहेर येताना दाखवतात. म्हणजे ह्याचं काय अर्थ आहे, की ती वाणी ज्यावेळेस सूक्ष्म पातळीवर आविष्कारात येते तेव्हा ती अग्निरूपात असते आणि स्थूळ पातळीवर ते वाणी आहे असं आपल्याला लक्षात येतं. तेव्हा अग्नी आणि वाणी ह्या दोघांचंही अतूट नातं आहे. तेव्हा या मंत्राचा जो आशय आहे तो पाहू आपण, की प्रजापती प्रजापती म्हणजे हा विराट पुरुष, हा अन्नरूपाने प्रस्तुत झालेल्या त्या वाकचे पृथ्वी हे शरीर आहे, म्हणजे बाह्य आधार आहे त्याचा. आणि पृथ्वीचे जे अधिभूत हे पार्थिव जो आहे ते अग्नी, त्याचे ज्योतिरूप म्हणजे प्रकाशात्मक कारण आहे. प्रजापतीचं वाक हे दोन प्रकारचे आहे, कार्याधार आणि अप्रकाश रूप आहे. आणि कारणाध्येय व प्रकाशरूप हे दोन्ही, हे पृथ्वी आणि अग्नी हे असेच आहेत. या दोन्हीचं अतूट असं नातं आहे. अग्नी जो आहे हा पृथ्वीवरच असतो आणि त्याचा वेद जो आहे तो ऋग्वेदच आहे. तेव्हा पृथ्वीवर अग्नी असून ह्याच ठिकाणी वेद जो आहे तो ऋग्वेद आहे. म्हणजे ऋग्वेद म्हणजेच वाणी, वाणीपासून निर्माण आहे. आणि ऋक हा शब्दच मुळातून ऋषीपासून निघालेली जी वाणी आहे. ऋ आणि वाक असा शब्द आहे. म्हणजे ऋषीचा संबंधाचं अक्षर आहे आणि वाक पासून क असा शब्द आहे. म्हणजे रुक असा शब्द आहे तो. आणि त्याला वेद जाणून तर क चा ग होतो, ऋग्वेद असा शब्द आहे. म्हणून या ऋग्वेदाचा अर्थ असा आहे की ऋषीच्या मुखातून निघणारी जी वाणी आहे त्याला ऋग्वेद असं म्हटलेलं आहे. त्यामुळे वाणी प्राधान्यता आणि त्याचं स्थान पृथ्वी आणि त्याचं जे सूक्ष्म रूप आहे ते अग्नी आहे. त्यामुळे पृथ्वी, अग्नी आणि ऋग्वेद या तिघांचा अतूट संबंध आहे. त्यामध्ये जेवढी अर्थात जेवढी परिमाण म्हणजे मोजमाप असणारी, परिमाणवाली अध्यात्म आणि अधिभूत भेदाने भिन्न होणारी वाणी आहे,
त्यामध्ये सर्वत्र त्याच्या आधार रूपाने व्यवस्थित कार्यभूता पृथ्वी देखील तेवढीच असते, त्याच परिमाणामध्ये असते आणि तेवढीच अग्नी देखील असते. अर्थात ज्योतिरूपाने पृथ्वीमध्ये अनुप्रविष्ट अध्येय आणि कारणरूप अग्नी हा त्याच आकाराचा तेवढाच असतो आणि ह्याच्या पुढील पर्यायामध्ये देखील हे असंच समजलं पाहिजे. तेव्हा ही जी वाणी आहे ना, ती अव्यक्त ह्या पृथ्वीमध्ये आहे सर्वत्र. ती जेव्हा व्यक्त होते तेव्हा तुमच्या जाणीवेत येते. पण तुमच्या नेणिवेमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये ती वाणी ही अध्यारूत आहे आणि तसंच तो अग्निसुद्धा त्याच्यात अध्यारूत आहे आणि तो सर्वत्र समान आणि सर्वत्र आहे. असं हे फार मोठं असं शास्त्र याच्यामध्ये आलेलं आहे. आपण जे फिजिक्सचा अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये हे तत्त्व आपल्याला समजणं आवश्यक आहे की ओतप्रोत काय तत्व आहे. आपण म्हणतो किंवा अणुरेणू आहेत किंवा अजून काही आहेत, पण ह्याच्यामध्ये ओतप्रोत जे पंचमहाभूताचा संबंध कुठे आणि कसा आलेला आहे आणि या पंचमहाभूताबरोबर अधिभौतिक संबंध येतो आणि या अधिभौतिकाच्या अधिष्ठानाला अधिदैविक आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आध्यात्मिक आहे. तेव्हा अध्यात्म हा आधारभूत तत्व आहे. अधिभौतिक जो आहे तो प्रत्यक्ष आविष्कारात असलेली गोष्ट आहे आणि अधिदैविक जी आहे ही त्याच्यातली सूक्ष्म गोष्ट आहे. म्हणून स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे तीन प्रकार त्याच्यामध्ये आहेत. तेव्हा इथे या ठिकाणी ज्योतिरूपाने पृथ्वीमध्ये हा तो अनुप्रविष्ट होतो म्हणजे त्या पृथ्वीमध्ये ती ज्योती जी आहे ती अग्नितत्व आहे, तो प्रवेश झालेलाच असतो. म्हणून तो अधेय आणि कर्णरूप अग्नी हा तेवढाच सर्वत्र त्याच म्हणजे त्याच परिमाणाचा असतो असं या ठिकाणी सांगितले. आता त्याच्यानंतर पुढील पर्यायामध्ये देखील काय आहे ते आपण बघूया. आता आपण वाणीचं आपण पाहिलं. आता हे इंद्ररूप प्राणाची उत्पत्ती आणि त्याच्या उपासनेचे फळ सांगितले. आता इंद्र जो आहे तो जो राजा आहे तो त्याला प्राणस्वरूप मानलेलं आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये सुद्धा बहुतांशी जी स्तुती आहे ती इंद्राची आहे. तर तो इंद्र कोण आहे तर त्या ठिकाणी इंद्र तो प्राणस्वरूप आहे. प्राणाचं प्रतीक जो आहे तो इंद्ररूप आहे आणि तो जो इंद्रस जो आहे तो सर्व देवदेवतांना आणि त्रैलोक्याला हा तो सामर्थ्य देत असतो, संरक्षण देत असतो. म्हणून तो प्राणस्वरूप आहे. म्हणून इंद्ररूप प्राणाची उत्पत्ती आणि मग त्याची उपासना कशी करावी ह्याचं ह्या मंत्रामध्ये दिलेलं आहे आणि त्या उपासनेचं फल काय आहे हे पण ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा हा मंत्र क्रमांक 12 तर तो असा आहे की अथई तस्य मनसो देवहू शरीरम ज्योती ज्योतिरूपम आदित्यम अस्वाद्या देव मनस्तावती देवस्तामान वास आदित्यम स्तौ मिथुनम समयिता ततः प्राणो जायते स इंद्राः स एषा सपत्नो द्वितीयो वै सपत्नो नास्य सपत्नो भवती स एवं वेद. आता अर्थ असा आहे की हा या मनाचं जे द्योतक आहे ते शरीर आहे आणि ज्योतिरूप जे आहे ते आदित्य आहे. म्हणजे मनाचं द्योतक आविष्कार शरीरच आहे. शरीर हे स्थूल रूपामधलं मनच आहे. तेव्हा मनाचं द्योतक जे आहे ते शरीर आहे आणि त्याचं ज्योतिरूप जो आहे ते काय आहे या मनाचं, कारण तो मन सर्वत्र व्याप्त आहे पूर्ण आणि अंतरिक्षात पण ते मनाचं स्थान आहे. तेव्हा त्याचं जे ज्योतिरूप आहे तो म्हणजे आदित्य म्हणजे सूर्यदेव आहे. तेव्हा तिथे जेवढे काही मन असतं तेवढंच ते दिवलोक आणि तितकंच तो आदित्य असतो. म्हणजे दोघांची एकरूपता इतकी आहे की त्यांचं परिमाण जे आहे ना ते समान आहे. म्हणून मनच जे आहे ते दिवलोक आणि तितकाच रूपामध्ये तो आदित्य असतो. तर आदित्य म्हणजे एका विशिष्ट आकृतीचा हे हे व्याप्त करणारा तत्व नसून तर आदित्य हे प्रकाश तत्व आणि अग्नितत्वाचा त्या ठिकाणी समरस आहे आणि तो प्रकाश आणि तो अग्नी जो आहे तो सर्वत्र सारख्या प्रमाणात आहे. म्हणून ते मन जे आहे ते त्या मनाचाच आविष्कार असल्यामुळे मन हे सुद्धा हे दिवलोकामध्ये त्या आणि त्या ठिकाणी आदित्य असलेला त्या तिन्ही जे गोष्ट आहेत त्या तिन्ही जे आहेत ते समसमान साम्यस्थितीमध्ये समान परिमाणात आहेत. तेव्हा आदित्य आणि अग्नी म्हणजे ह्यांचं मिथुन म्हणजे परस्पर संसर्ग त्यास प्राप्त होतो. तेव्हा प्राण उत्पन्न झाला तर तो काय आहे तर तो इंद्र आहे आणि तो असपत्न म्हणजे शत्रुहीन आहे. तो दुसरा अर्थात त्याचा प्रतिपक्ष सपत्न हे होत असतो पण तो असे जाणत असतो की तो
सपत्न होत नाही. म्हणजे त्याला परत काही कोणाचाही विरोध नाही. तो म्हणजे विश्वमित्र म्हणतो आपण तसा, की हा सर्वांचा मित्र आहे. त्याला शत्रू किंवा त्याला प्रतिपक्षाचा असा त्या इंद्राला कोणी नसतो. कारण त्याचं रूपच मुळातून प्राणस्वरूप आहे आणि तो सर्वांचं समसमान स्थितीमध्ये रक्षण करतो. म्हणून तो सपत्न होऊ शकत नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिपक्ष असू शकत नाही, असं या 12व्या श्लोकात सांगितलंय. तेव्हा हा झाला. आपण अक्षरशः म्हणजे शब्दशः आपण अर्थ सांगितला. आता या मंत्राचा, या 12व्या मंत्राचा पण आशय काय आहे हे थोडक्यात पाहूया. की प्राजापत्य अनुरूपाने सांगितलेले या मनाचे हे देवहू म्हणजे द्युलोक हे शरीर कार्य अर्थात ते त्याचा आधार आहे. आणि तो आदित्य जे आहे तो ज्योतिरूपाने त्याचं करण म्हणजे अधेय आहे. एक आधार आहे आणि एक अधेय आहे. तेव्हा करण आपण कशाला म्हणतो, की जसं आपण अंतःकरण बहिःकरण म्हणतो, की जे क्रियाप्रधान असून जे त्याचं आधारभूत तत्व असतं. तर त्यामुळे ते करण म्हणजेच आधार म्हणजे अधेय आहे. तर ते अध्येय काय आहे, तर ते आदित्य ज्योतिरूप आदित्य आहे. त्यामध्ये जेवढ्या परिमाणवाला अध्यात्माने अधिभूत मन असतं तेवढेच परिमाणवाला या मनाचे ज्योतिरूप म्हणजे कर्णाच्या आधार रूपाने हे व्यवस्थित द्युलोक असतो. त्यामुळे तेवढेच ते ज्योतिरूप करण म्हणजे अध्येय हा आदित्य आहे. ते अग्नी आणि आदित्य अर्थात अधिदैविक वाक आणि हे जणू माता पिता आहेत. हे दोन्ही मिथुन अर्थात एक दुसऱ्याच्या बरोबर संसर्गास प्राप्त झालेले आहेत. तेव्हा पितृस्थानीय आदित्यरूप हे मनाने प्रसूत आणि मातृस्थानीय अग्निरूप वाणीने प्रकाशित कर्म करून अशा प्रकारे अशा ह्या अभिप्रायाने पृथ्वी आणि द्युलोकाच्या मध्ये ह्या दोघांचाही समागम झाला. तेव्हा त्या समागमाने परस्पंद क्रियारूप आणि कर्माच्यासाठी प्राण आणि वायू झाला. जे उत्पन्न झाले ते इंद्र हे परमेश्वरच होते. ते केवळ इंद्रच नव्हते तर असपत्न अर्थात ज्यांचे कोणी सपत्न न होईल असे देखील होते. परंतु सपत्न कोणास म्हणता येईल, की द्वितीय अर्थच तो असा आहे की जो प्रतिपक्ष भावास प्राप्त होऊन दुसरा व्यक्तीच सपत्न म्हटला जातो, जो याच्यापेक्षा भिन्न आहे आणि जो त्यात एक प्रकारचा संघर्ष करणार आहे त्याला आपण प्रतिपक्ष किंवा सपत्न असं म्हणतो. म्हणून वाक आणि मन याच्यापेक्षाही अन्य होण्यावर देखील त्याचे सपत्नत्वास प्राप्त नसतो. ते जे अध्यात्म मन आणि वाकचे समान त्या प्राणाच्या प्रती गौणभावाने प्राप्त असते, तेथे प्रसंगप्राप्त असपत्न विज्ञानाचे फल आहे. ते अशा प्रकारे उपयुक्त हे प्राणास असपत्न जाणत असतो. त्या विद्वानाचे कोणी सपत्न म्हणजे प्रतिपक्ष होत नाही. हा झाला 12वा मंत्र, त्याचा आशय पूर्ण झाला. आता आपण पुढचा मंत्र 13वा मंत्र. ह्याच्यामध्ये आता आत्मार्थ अन्नाची अंतवान आणि अनंत रूपाने उपासना करणे. अंतवान म्हणजे त्याचा अंत आहे आणि अनंत म्हणजे त्याचा अंत नाही. त्यामुळे अन्न जे आहे ते कसं आहे, तर अंतवान आणि अनंतवान अशा दोन प्रकाराने उपासना करण्यासारखं आहे. आणि हे आत्मार्थ अन्नाची अंतवान आणि अनंत रूपाने आपल्याला उपासना कशी आहे आणि त्या उपासनेचं फल काय ह्याच्यावर हा 13वा मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे की अथई तस्य प्राणस्यापहा शरीरम ज्योतिरूपम असौ चंद्रस्तद्यावानेव प्राणस्तावत्य आपस्था वानसौ चंद्रस्तद्यावानेव चंद्रस्त एते सर्व एव समाहा सर्वेनंताः सयो हैतान अनंत तत्वात उपास्ते अंतवंतं स यो लोकम जयत्थत यो हैतान अनंतं तनुपास्ते अनंतम स लोकम जयती. असा हा मंत्र आहे. तेव्हा या मंत्राचा आपण शब्दशः अर्थ बघू की या जे प्राणांचे जे जल आहे ते शरीर आहे आणि तो चंद्रमा जो आहे तो त्याचं ज्योतिरूप आहे. जेथे जेवढे प्राण आहेत तेवढेच तिथे जल आहे आणि तेथे जो चंद्रमा आहे त्याच ठिकाणी तो हे सर्व समानच आहे. तेव्हा चंद्रमा हे या ठिकाणी ज्योतिरूपात आहे त्या ठिकाणी
आणि त्याचं शरीर जे आहे, प्राणाचं शरीर हे जलामध्ये आहे. म्हणून जलालाच आपण प्राण म्हटलेलं आहे. जलामधूनच प्राणतत्व हे सहजतेने माणसाच्या शरीराला प्राप्त होतं. आणि चंद्रमाची जी शांत जो काही प्रकाश आहे त्याच्यामध्ये सुद्धा मनाची ही उभारी येते आणि मनाला सुद्धा त्या ठिकाणी ऊर्जा मिळते. तेव्हा तो जेवढा प्राण असतो तेवढंच ते जल असतं आणि तेवढाच तो चंद्रमा असतो. हे तिन्ही समसमान परिमाणवाला असल्यामुळे त्या तिघांचाही परस्परांशी एकरूपता आहे आणि ती अभिन्नता आहे. तेव्हा हे सर्व जे समान आहेत आणि सर्वच अनंत आहेत, जो कोणी ह्यांना अनंतवान समजून उपासना करत असतो ते सर्व अंतवान होण्यावर जय प्राप्त होतं. कारण जो अनंत आहे तो अंतवानावर जय प्राप्त करत असतो. आणि जे अनंत समजून उपासना करत असतात ते अनंत लोकावर सुद्धा हे जय प्राप्त करत असतात. अशी त्याची योग्यता त्या पातळीची होते. तेव्हाचा या मंत्राचा हा आशय असा आहे, तो पाहूया आपण की तो आशय असा आहे की आणि ह्या प्रसंगी प्राप्त असणाऱ्या ज्या प्रजापतीच्या या अन्नरूपासच प्राणाचा आणि आता प्रजा रूपाने दाखवलेले आहे गेलेला तो प्राणाचा नाही. प्रजारूपामध्ये प्राणाचा नाही आहे, तर तो अन्नरूपामध्ये प्राणाचा आहे. जल शरीर कार्य हे जल जे आहे त्याचं शरीर कार्य आहे प्राणाचं, अर्थात कर्णाचा तो आधार आहे. आणि पूर्ववत तो चंद्रमा जो आहे तो कसा आहे, तर तो ज्योतिरूप आहे. तेथे जेवढा प्राण असतो अर्थात अध्यात्मादी भेदामध्ये जेवढ्या परिमाणवाला प्राण असतो तितक्याच व्याप्तीवाला अर्थात तितक्याच व्याप्तीवाला हा तितक्याच परिमाणवाला हे ते जल असतं. त्यामुळे तितकेच त्या जलाचे अध्येय त्या जलामध्ये अनुप्रविष्ट त्याचे कारणभूत अध्यात्म आणि अधिभूत चंद्रमा आहे, तो देखील तितकीच व्याप्तीवाला असतो. हेच त्या पित्याच्या द्वारे पांक्तकर्माने रचलेले वाक, मन आणि प्राणसंज्ञक तीन अन्न आहे. हे तिन्हीलाही त्यांनी अन्नच म्हटलेलं आहे. सर्व अध्यात्म आणि अधिभूत जगत ह्यानेच व्याप्त आहे आणि त्यांच्यापेक्षा भिन्न कार्य आणि कारणरूप कोणी देखील पदार्थ नसतो. हे सर्व मिळूनच हा प्रजापती बनतो. तेव्हा हे वाक, मन आणि प्राण हे सर्व जे आहेत ते समान अर्थात तुल्यबल आणि व्याप्तीवालेच आहेत. समान ह्याच्यानेच ते व्याप्त आहेत. अध्यात्म आणि अधिभूताच्या सहित जेवढे देखील प्राण्यांचे विषय असतात त्या सर्वांनी व्याप्त करून स्थित असतात. म्हणून ते अनंत आहेत, अर्थात संसाराच्या स्थितीपर्यंत राहणारे आहेत. कारण की आ- आ- कार्य आणि अ, हे संसारात अन्य काहीच नसतं असं जाणलं जातं. की हे सांगितलं गेलेलं आहे की हे कार्य जे आहे ते कर्णरूप आहे, की जो कोणी प्रजापतीचा स्वरूपभूत या सर्वांचे अंतवान परिच्छिन्न समजून अध्यात्म अथवा अधिभूत रूपाने उपासना करत असतात ते तर ह्या उपासनेचा अनुरूप फल म्हणजेच अंतवान लोकांस ते जिंकून घेत असतात. आणि तो तर सर्व उपासनेचा अनुरूप फल हे अंतवान लोकांना जिंकून तो परिच्छिन्न रूपाने उत्पन्न होत असतो. त्याचे हे आत्मभूत होत नाही. आणि तो या अनंत सर्वात्मक सर्व प्राण्यांचा आत्मभूत अर्थात अपरिच्छिन्न रूपाने उपासना करत असतात. ते मात्र अनंत लोकावर देखील विजय प्राप्त होत असतात. ही याची फलश्रुती आहे. अशा प्रकारचं हे त्याचं फळ आहे. त्याच्यामुळे हा त्याचा जो सूक्ष्म भाग आहे तो समजून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो हे जे तीन अन्न जे आपण पाहिले ती प्रजापतीची ही षोडशक कल षोडश कला जी आहे 16 कला हे संवत्सर रूपाने कसे होतात याचा निर्देश हे पुढच्या मंत्रात दिलेला आहे. तेव्हा पुढचा मंत्र जो आहे तो पित्याने पांक्तकर्म म्हणजे पंचप्रकारचं पंचकर्म जे आहे ते पंचकर्माच्या मदतीनेच त्यांनी 7 अन्नाची निर्मिती केली आणि त्यापैकी 3 आपल्यासाठी निश्चित केले आहे. आणि हे वर सांगितले आहे की पांक्तकर्माच्या फलभूत त्या अन्नाची व्याख्या करून दिली आहे. परंतु ते पांक्तकर्माचे फल कशा प्रकारे आहे यावर ते दाखवतात की ह्या 3 अन्नामध्ये देखील ही पांक्तता दिसून येतेच. यासाठीच ते पांक्त आहेत, कारण वित्त आणि कर्माची देखील यामध्ये संभावना असतेच. त्यामध्ये पृथ्वी आणि अग्नी माता आहे आणि जीवलोक हा आणि आदित्य हा पिता आहे आणि त्या दोघांच्या मध्ये जो प्राण आहे ती प्रजा आहे. ही तर व्याख्या केली गेलेलीच आहे. आता त्यामध्ये वित्त आणि कर्माची संभावना दिसून येते. या कारणाने हा पुढील ग्रंथ हा आता आरंभ होत आहे. तेव्हा पुढील ग्रंथ म्हणजे हा 14वा मंत्र आहे आणि ह्या 14व्या मंत्राचा आपण
पहिल्यांदा संहिता वाचूया आणि मग वेळ असेल तर आपण विस्तार करू त्याचा. तेव्हा या 14व्या मंत्राची ही संहिता अशी आहे की स एष संवत्सर प्रजापती षोडशकलस्तस्य रात्रय एव पंचदश कला ध्रुवैवास्य षोडशी कला स रात्रिभैरवः च पूर्यतेप च क्षीयते सो मावस्याम अमावस्याम रात्रिमेतया षोडश्या कलया सर्वमिदं प्राण मृदं प्रविश्यं ततः प्रजार प्रातर्जायते तस्मादेतां रात्रि प्राणभूतः प्राणं न विच्छन्द्यादपि कृकलासस्थैस्तस्या एव देवतया अपचित्यै. अर्थ असा की ह्या तीन रूप, या तीन अन्नरूप संवत्सर जे आहेत ते प्रजापती 16 कला असणार आहे. त्या रात्रीमध्ये 15 कला असतात आणि 16वी कला जी आहे ती ध्रुवा, त्याला ध्रुवा म्हटलेलं आहे. तेव्हा 16वी कला ध्रुवा ही नित्य असते. त्या रात्रीच्या द्वारे शुक्ल पक्षामध्ये वृद्धीस प्राप्त होत असतो आणि कृष्ण पक्षामध्ये तो क्षीण होत असतो व अमावस्येच्या रात्रीमध्ये तो ह्या 16व्या कलेने ह्या सर्व प्राण्यात अनुप्रविष्ट होऊन नंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळात उत्पन्न होत असतो. आणि म्हणून या रात्रीमध्ये कोणत्या तरी प्राण्यांच्या प्राणाची विच्छेदन करू नये. येथपर्यंत ही देवतांच्या पूजेच्यासाठी ही रात्रीमध्ये म्हणजे ह्या सरड्याचे प्राण सुद्धा घेऊ नयेत असंही त्यांनी सांगितलं की ती पवित्र आहे. त्यामुळे कोणाची हिंसा करू नका. आणि त्या ठिकाणी त्या सरड्याचा सुद्धा, सरडा हा कशा म्हटलेला आहे की जो पापी प्राणी आहे असं समजलं जातं. तेव्हा प्राण्याचा सुद्धा या ठिकाणी प्राण घेऊ नये अशा अर्थाने या ठिकाणी हे सांगितलं आहे. तेव्हा आता हा 14वा आपण मंत्र वाचला आणि 14व्या मंत्राचा जो आशय आहे तो आशय आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तेव्हा हा 14व्या मंत्राचा आशय असा आहे किंवा की तो आता आपण आशय वाचायचा वेळ संपत आलेला आहे. म्हणून आपण काय करूया की पुढच्या रविवारी आपण 14व्या मंत्राचं पुन्हा थोडासा विचार करून त्याचा विस्ताराने आशय आणि त्याचा उद्देश काय आहे आणि त्याचे रहस्य काय आहे हे आपण अवश्य पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.